खासदार श्रीकांत शिंदेंनी मंत्री गणेश नाईक यांना ओपन चॅलेंज दिलंय। खुमखुमी असेल तर 2029ला ठाणे किंवा कल्याण लोकसभेत उभे राहा, तुमची खुमखुमी उतरवतो असं थेट आव्हान श्रीकांत शिंदे यांनी दिलंय। गणेश नाईक वारंवार एकनाथ शिंदेंवर टीका करतात। या टीकेनंतर शिवसेना नेते आक्रमक झालेत। वयानुसार नाईकांना स्मृतिभ्रंश झालाय। ज्यांच्या घरात 3 माजी आहेत त्यांनी दुसऱ्यांना माजी करण्याच्या वल्गना करू नये अशी टीका देखील श्रीकांत शिंदेंनी केली आहे। मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंडक बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। एक खासदाराला माजी करून टाकेन आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही। आता त्यांना थोडंसं मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहेत ते होत असतात, तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय। कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी, कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे। त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतिभ्रंश, ज्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात। महापालिका निवडणुकीनंतरही गणेश नाईकांनी शिंदेंना आणि शिवसेनेला इशारा दिला होता आणि आता श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना थेट आव्हान देऊन टाकले। पाहूयात। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामनिशान साफ करून टाकावं हे मी आज परत बोलू। पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो मी, आम्ही आदेश मानतो। मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे। आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिश मध्ये सगळीकडे होऊन जातं। जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील। आणि मी एक रिक्वेस्ट पण करेल आमच्या महायुतीच्या नेत्यांना की पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा यांची खुमखुमी जी आहे त्यांना पूर्ण करू द्या। येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी होतील ते तुम्हाला कळतील। येणाऱ्या काळामध्ये जर काही खुमखुमी राहिली असेल तर ती पूर्ण करायची तयारी जी आहे ही आमची नक्कीच आहे। वल्गना करतायत, वल्गना की माझी करून टाकू करून। अरे यांच्या घरामध्ये 3 माझी झालेले आहेत, 3 दोन्ही मुलं आणि त्यांचे वडील देखील। तर त्यांचा जो आहे तो त्यांना विसर पडला असेल। आमचे नौखे जरा मागे जाऊन बघितलं की ज्यांच्याबद्दल हे बोलतायत त्यांनी कशा प्रकारे माजी केलं, की जे 3-3, 4-4, 5-5 वेळा माजी झालेले आहेत त्यांनी दुसऱ्याला माजी करण्याबद्दलच्या वल्गना करू नये।